हॅलो नमस्कार, मी प्रतिभा तुम्हा सर्वांचं आपल्या या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते। मैत्रिणींनो, आज आपण इथे ना जो ब्लाउज जो आहे तो आपला स्लीव्ज कटिंग आणि स्टिचिंगचा व्हिडिओ मी इथे बनवत आहे। तर एका ताईची अशी कमेंट होती की मी याचाच स्लीव्ज स्टिचिंगचा एक शॉर्ट व्हिडिओ टाकला होता, तर त्याचा लॉंग व्हिडिओ टाका असं त्यांची कमेंट होती। तर माझ्याकडे हा व्हिडिओ होता ऑलरेडी, म्हणून मी हा शेअर करत आहे। याच्यानंतरही जर माझ्याकडे अशा प्रकारचे जर ब्लाउज जर आला तर त्याचा आणखीन मी डिटेल व्हिडिओ करण्याचा प्रयत्न करणार आहे। तर मित्रांनो, असे ब्लाउज जे आहेत ते सध्या जास्त ट्रेंडिंगमध्ये आहेत स्लीव्जचे, की स्लीव्जवरती जास्त डिझाईन असलेले। तर हा ब्लाउज जो आहे तो साडीमध्ये निघालेला होता आणि याच्यावरती जे स्लीव्जवरती जे आहे ते डिझाईन होतं, फुल वर्क होतं। तर हे वर्क आहे असंच मी ॲज इट इज कटिंग केलेलं होतं। आपली जी स्लीव्ज आहे तर ती अगोदर मी अस्तरवरची कटिंग करून घेतलेली होती आणि तेच अस्तर ठेवून मी मेन फॅब्रिकवरती इथे ठेवून घेतलेली होती आणि त्यानंतर मी आहे अशी स्टिच केलेली आहे। तर राहिला प्रश्न साईडचा जो आपला कापड जो असतो, तर इथं मला जो कापड आहे तो पुरलेला आहे, पण जर माप जर जास्तीचा असेल मोठं तर इथे आपल्याला कापड पुरणार नाही। त्यावेळेला काय करायचं आहे, आपल्याला एक्स्ट्राचं जे कापड आहे ते साडीचं आपल्याला किंवा ब्लाउज पीसचं कापड आपल्याला इथे जॉईंट करावं लागेल साईडला। तर अशा प्रकारचे साईडला कापड जे जॉईंट करायचे आहेत तसे भरपूर सारे व्हिडिओज मी ऑलरेडी चॅनलवरती आपल्या बनवलेले आहेत। जर तुम्ही ते व्हिडिओज पाहिले नसतील तर ते सुद्धा व्हिडिओज पाहून घ्या आणि असे छान छान ब्लाउज डिझाईन, स्लीव्ज डिझाईन्स, कटिंग स्टिचिंगच्या रिलेटेड आपल्याला छान छान व्हिडिओज पाहण्यासाठी आपल्या PS फॅशन डिझायनरला चॅनलला सबस्क्राईब करा। साईडचं जे बेल आयकॉनचं बटन आहे तर ते ऑलवरती ठेवा। तर चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।